आम्ही जेव्हा लहान होतो ना, म्हणजे लहानपणी आम्ही बोलेन की कॉलेज टाइमापर्यंत आम्ही इथे यायचो हर वर्षी 5 दिवसासाठी. हे आहे कॉटेज रूम आणि ह्या जागेचं नाव काय MTDC ना. हे एअरपोर्ट अथॉरिटीचे जे एम्प्लॉईज आहे ना त्याच्यासाठी ही म्हणजे असे वेकेशन होम टाइप्स आहेत. तर इकडे ना असे 2 रूम आहेत समोरासमोर. आम्ही त्या 2 रूम मध्ये राहायचो. हा पूर्ण बंगला आहे आणि पप्पा ते बुक करायचे ऍडव्हान्स मध्ये आणि आम्ही इकडे येऊन राहायचो. तर सगळ्या लहानपणीच्या आठवणीकडे मस्त आम्ही इकडे खेळत असायचो. मम्मी पप्पा काय काय जेवण. हा आणि इकडे ह्या ह्याच्यावर झुल्यावर झुलत राहायचो मी आणि माझा भाऊ छोटा. आणि पप्पा आपण हे पण होतं ना आपल्याकडे इलेक्ट्रिक शेगडी होती, त्याच्यावर आम्ही जेवण बनवायचं. आणि आता रॉकी रडतोय तर आम्ही इकडून निघतो. गाडी थांबली की त्याचं डोकं फिरायला लागतं तर मी निघतो. पण इकडे एवढ्या साऱ्या आठवणी आहेत. इकडे आम्ही किती वेळा म्हणजे वर्षातून 5 दिवस आम्ही येऊन राहायचो इकडे आणि खूप मजा यायची. लहानपणीच्या खूप आठवणी येतात ना. आहे का. आणि ही आमची बाल्कनी होती. इकडे आम्ही काय काय करत बसायचो मी आणि माझी बहीण. चहा कॉफी प्यायचो सकाळी सकाळी. आणि इथे पाटी केअरटेकरचं घर आहे, त्याच्यावरून आम्ही पोळी घ्यायचो. आणि मम्मी इलेक्ट्रिक शेगडीवर चिकन आणि भाज्या आणि सगळं रोज बनवायची. आणि हे मस्त इकडे आम्ही टाइमपास करायचो. आणि इकडे एकदा वाघ पण आलेला. पप्पा केअरटेकर बघायला गेलेत आहे काय. आणि इकडे बाहेर आता बाउंड्री लावली आहे, तुम्हाला दिसत असेल तर ती वाली. पहिले ती नव्हती. तर ते केअरटेकर आम्हाला एकदा स्टोरी सांगत होते की त्यांनी रिअल वाघाला पण बघितलाय, तो इथे आलेला. बापरे, पडायला नको इथून. कोणीच नाही घरी. दरवाजे बंद आहे. बाईक तर आहे, ते लोक गेले असतील कुठेतरी. चला, हे ते रूम जिकडे आम्ही राहायचो. यावाल्या रूममध्ये आम्ही राहायचो आणि यावाल्या रूममध्ये मम्मी पप्पा राहायचे. महाबळेश्वरमधले काय काय फोटो मिळाले. हे एक्झॅक्टली गेटवर काढलेला हा फोटो आहे पप्पांसोबत. आणि हा बाल्कनीत काढलेला फोटो आहे. हा जी मी तुम्हाला बाल्कनी बाहेरून दाखवली आणि तिकडे मी उभी आहे. कोणता तरी पॉइंट आहे महाबळेश्वरमधला. हे आय गेस मॅप्रो गार्डन आहे. आणि ही मी. इकडे झाडं कशी वेडी वाकडी झाली आहेत. अरे इथे हेच आहे ना, इथे लोक म्हणजे असं नाही झाडांचे ते हे काय बोलतात खोड कसे वेडे वाकडे बनले ते बघा. भाऊ गाडी पार्किंग मध्ये टाकतो. आम्ही पोहोचलो सनसेट पॉइंटला. याच्यावर बसून पण माझे फोटो आहेत किती सारे. आणि आता सनसेटवाला आता टाइम आहे. ते खूप सारे लोक आलेत, भरले फुल. चहा कॉफी पिऊया पप्पा. सनराईजवाला टाइम आहे अजून आणि इथे एवढे सारे लोक आले बघायला. हाय पप्पा. घोडा. हे बघा ड्रोन पप्पा. कोणीतरी ड्रोन उडवत आहे. तो हे करतोय. हा रॉकी. पोपट. सगळे ट्राय करतात त्या बबल झोन वाला. तो छोटा मुलगा किती मोठे मोठे बबल्स बनवतोय. ओके बबल रॉकी. हे बघ. ओ माय गॉड, केवढा मोठा बबल बनवला पण. पॉप करायला उडी मारेल तो. तुम्ही काम करा गाडीत बसून. गाडीत बसून तुम्ही करा. रॉकी तेव्हा रॉकी तेव्हा तेव्हा तिथे कुठे हा जा 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 जा. एकदम मोठावाला बनव. ओ माय गॉड रॉकी. सगळे बबलच्या वाटी पळतात इकडे. प्रिन्स एकदम प्रोफेशनल लेवलचा बबल मेकर झालाय. त्याने एक बबल मोठा केला आणि त्या बबलचे खूप मल्टिपल बबल्स झाले, पण आता ते गेला निघून. रॉकी, युअर डॅड इज अ प्रोफेशनल बबल मेकर. तेव्हा सगळे वाव बोलतात तुझ्या बबल. प्रोफेशनल अल्ट्रा प्रो मॅक्स लेवल बबल मेकर अमय खैरे.
वाव, ते बघ, हे बघ, हा मला वाटतं एअरक्राफ्टला जाऊन टच होईल वरती 35,000 फीटला. अरे फोडून वरती जाऊन दे ना पप्पा. आम्हाला एकदम मोठा बबल हवाय जो एकदम वरती आकाशापर्यंत जाईल. फोडू नका पप्पा, मोठावाला फोडू नका. आपण बघूया तू कुठे पण. अरे राय, ए हा हा वर जायला. पप्पा फोडू नका, फोडू नका, फोडू नका. आपण बघूया तो कुठेपर्यंत जाईल. अरे यार, आपलं टार्गेट आहे हा पूर्ण आकाशात पाठी जायला आहे. अरे फुसका, ते बरं रॉकी दुसऱ्यांच्या बलून फोडतोय. हा, बाकी लोक तुझं कॉपी करायला लागलेत. सगळे एकदम मेस्मराइज झाले तुझ्या बबल्सने. हे तर उलट्या डिरेक्शन मध्ये चाललंय. हे बघ, 2 जुडवा बबल्स. वाव, ए हा, हे दोन्ही बबल जातील खूप वर. ते बघ कुठे चाललंय बबल. वाव प्रिन्स, तू याच्या दिसत नाहीये पण. ए हा प्रिन्स, बघ किती वर गेला. एअरक्राफ्टला टच केला, एअरक्राफ्ट क्रॅश होईल. फुटला. बबल्स बबल्स तू बनवतोय. मल्टीवर्स ऑफ बबल्स प्रिन्स. सगळे बबल्स फोडतात इथे प्रिन्सचे. बापरे, हा बबल्सच्या आत बबल्स आहे. मल्टीवर्स ऑफ बबल्स. ते बघ, तो फुटत पण नाही अजून. मुंबईला जाऊन पोचेल तो. ओ माय गॉड, हे बघा, हे बघा. प्रिन्स, तुझ्या बबलने सगळे मंत्रमुग्ध होऊन बघतात ते प्रिन्सच्या बबलला. प्रिन्सच्या बबल सोबत खेळायला सगळे मुलं जमा झाले तिकडे. आमचा चहा अदरकचा. रख दो इधर. हाँ रख दीजिए, थैंक यू. और क्या, मक्का पकोड़ा कांदा कुछ खाना है प्रिंस? आमचा चहा आलाय. सो चीयर्स. ठीक ठाक आहे, स्ट्रॉंग नाही आहे. सनसेट क्लाउडच्या पाठी झाला दिसलाच नाही. आणि आता बबलचं पाणी पण संपलंय, तर आम्ही आता इथून निघू. हे बघा रॉक प्रिन्सच्या बबल्स बघा. अल्ट्रा प्रो मॅक्स. हे बघ, ए हे बघ. वाव, थँक्यू. आणि हे पण सगळं खाली व्हायला आलं. सगळे आता निघायला लागले तिथून. आम्ही इथून A1 हिलटॉप मधून चहा प्यायला. हे बघ, याच्या ट्रीज दिसतात या बबल मध्ये. कुठला? हा, हे रॉकीला बघ भाई, त्याला तीन झाले. पूर्ण काढायचं तुझा. तुला ऑलिम्पिक मध्ये झालंय. ऑलिम्पिक मध्ये तुला पाठवणार आहे आता. पण एवढे सगळे बलून चिटकून आता फुटायला पाहिजे ऍक्च्युली. अच्छा, या साहेब आपल्याकडे साहेब प्राइस मिळालाय. आणि मी 6च्या 6 फोडले, तर मला प्राइस मिळालाय. आज सगळे बबल्स एकदम दिवाने झालेत.
आता हे रॉकीसाठी बबल मेकर मोठं घेतलं. रॉकी हे बघ पार्टी आहे. एक बार करो. हे बघ तो सगळ्यांना धक्का मारतोय. आज बबलचा सेल माझ्या भावामुळे वाढलाय. त्याने आज बबल्स खूप प्रमोट केले आणि आता अजून एक बबलची मशीन पण घेतली. चलेगा चलेगा. सनसेट झाला आणि आम्ही या काळ्या भोर घनदाट जंगलातून निघालो. ऑलमोस्ट सगळ्या गाड्या निघून गेलेल्या आणि झाडं बघा कशी एकमेकांमध्ये गुंतली आहेत वरतून. फूल तोड़ना अलाउड नहीं है, इसका 500 रुपया देखो फाइन लगेगा. हे बघा इने फुलं तोडली नाही. आज पूर्ण मार्केट खाली दिसतंय. संडे तर सगळे निघून गेलेत आणि काल एवढी गर्दी होती ना इकडे. इयरमफ्स फक्त 120 रुपयाला आहे. रॉकी रोज एक बॉल मॅन्डेटरीली विकत घेतो. आज त्याने हा बॉल घेतलाय. त्याला तो हे करून पप्पा त्याला करून दाखवा. त्याला अजून एक बॉल हवाय. त्याने कॅन्सल केला ते बघ. हे नको त्याला आता हे झालं. हे वाला चांगलं आहे. 80 वाला. हे आता डोकं खराब करू नका. ए वाव हे बघ किती छान. हॅपी नाव वर चल. एक काउंटर खाली कर. हॅपी रॉकीज हॅपी शॉपिंग. करून दाखव. शो मी हाव. वाव वाव. स्वामी समर्थ पालखी. स्वामी समर्थ पालखी. बापरे भवरा मस्त है एकदम. जो रॉकी के लिए लिया था मैंने. रॉकी से वो रहेगा बिजी रहेगा. कितने रुपए का है? 200 बोली थी 150 में. पप्पा को तो अच्छा लगता है भवरा. पप्पा भी खेलेंगे इससे. और एकदम हाई क्वालिटी है. ऐसा देखा नहीं. वाओ ये तो स्पेसशिप है. ये उसे रॉकी का फेवरेट है. गाड़ी तोड़ली त्याने. गाड़ी का भी 100 रुपया. कल बाइक लेके आ रहा है. तो 4 चीज का 100 रुपये. ले बेटा भैया. पण चालू शकतो. आम्ही सगळे बबल्सची ऑब्सेस झालो. आज घरी येऊन पण बबल्सच करतो. ये रॉकी से बबल्स. वाव. होता ना घरी पूर्ण दिवस फिरून येतो आणि मग मनात विचारतो डिड आय लुक लाईक दिस. असे केस कोणाचे पिंजारलेले दिसतात ते. आणि आम्ही आलो. आमचा महाबळेश्वरचा लेओव्हर फॅमिली पिकनिक संपली आणि आता उद्या आम्ही परतीचा आमचा रस्ता मुंबईसाठी 6-7 तास लागतील. सकाळी आम्ही 9 वाजता चेकआउट करायचं डिसाईड केलं आहे. उद्या रात्री माझा लेओव्हर आहे. माझी फ्लाईट आहे. तर मला उद्या काहीही करून मुंबईला पोचायचं आहे टायमावर. आणि आता आम्ही तेच कुठून काय काय कबाब्स आणि काय काय ऑर्डर करून रूममध्ये आलोय परत. आणि जेवलेलं ते सगळं मी आता खाली घेऊन जाईन. गरम करून घेऊन येईन. प्लेट्स वगैरे सगळं मला अरेंज करायचं आहे. आणि असाच आमचा छान एकदम महाबळेश्वरची फॅमिली पिकनिक. खूप मजा आली. फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करून तर मजा येते. आणि आता उद्यापासून बॅक टू वर्क.